महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेले गड किल्ले आणि दुर्ग म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं वैभव। पण आज याच गड किल्ल्यांची दुरावस्था हा उत्तुंग पराक्रमाला लागलेला डाग आहे। आणि याच विषयावर प्रकाश टाकणारा बघतोस काय मुजराकर हा सिनेमा 3 फेब्रुवारी 2017 रोजी प्रदर्शित होतोय। या सिनेमाचा ट्रेलर जर का आपण पाहिला असेल तर एकच शब्द आपल्या तोंडी येईल, तो म्हणजे अप्रतिम। ट्रेलर मधून सिनेमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आजच्या काळाशी सुसंगत असा विषय मांडल्याचं कळून येतं। तर गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विचारात पडलेले 3 तरुण म्हणजेच अभिनेता जितेंद्र जोशी, अक्षय टांगसाळे आणि अनिकेत विश्वासराव यांचा राष्ट्रीयत्वाच्या प्रेरणेने भारलेला एकूणच वावर कथानक अधोरेखित करण्यासाठी साजेसा वाटतो। तसंच हेमंत ढोमेची चित्रपटातील भूमिका खलकी असेल हे लक्षात येते। सिनेमात विक्रम गोखले, अश्विनी काळसेकर यांची धूर्त राजकारणी म्हणून झलक सिनेमात ट्विस्ट आणेल असंही स्पष्ट करते। लंडन मधील महत्त्वाच्या लोकेशनवरील मार्वलस पिक्चरायझेशन आणि मुख्य नायकांचा तिथे दिसणारा वावर कथानकात वळण आणेल आणि हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना अंतर्मुख करून डोळ्यात झणझणीत अंजन देखील घालेल। मात्र सिनेमा पाहण्यासाठी आपल्याला 3 फेब्रुवारी पर्यंत थांबावं लागेल। बघतोस काय मुजराकर या चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला कसा वाटतोय? आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा। हाय, मी नेहा जोशी। सबस्क्राइब करा राजश्री मराठी।